महायुती सरकारनं दिलेला शब्द पाळला। शेतकरी कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात। पहिल्या टप्प्यात 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 7,000 कोटी रुपये जमा। ठाकरे आणि शिंदेंसाठी सर्वोच्च न्यायालयात बुधवार ठरणार महत्त्वाचा। सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाची मालकी ठरवणारी सुनावणी अपेक्षित। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयात घुसले। सुनेत्रा पवारांवरील शेरेबाजीचा वाद पेटला। सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हणण्यात चूक काय? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष वक्तव्यावर ठाम। आईच्या हेटाळणीवर जय पवार भाऊक। गुंगी गुडिया उल्लेखानं जय पवार यांची वेदना आली समोर। चर्चेत राहण्यासाठी काँग्रेसचा थिल्लरपणा सुरू आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांची वादावर प्रतिक्रिया। बीड मधल्या याच पत्रकार परिषदेत जन्माला आला वाद। सुनेत्रा पवारांना धनंजय मुंडेंनी उत्तर देण्यापासून रोखलं। काँग्रेसनं मुंडेंच्या वागण्याला टीकेचं लक्ष्य बनवलं। शरद पवारांसाठी अनिल देशमुख डोकेदुखी ठरणार। राज्यपालांनी अनिल देशमुखांवर खटला चालवण्यास दिली अनुमती। महिन्याला 100 कोटीच्या वसुलीचा खटला अनिल देशमुखांवर चालणार। तुकाराम मुंडेंच्या वक्तव्याला नवी फोडणी। सावजी विक्रेते मुंडेंवर चिडले। शहापूरच्या पोलिसांच्या मुजोरीची हद्दच झाली। खड्डाबळीच्या जवानावरच गुन्हा दाखल करायची दाखवली तयारी। गोरे कुटुंबियांवरचे आरोप शहापूर पोलिसांनी फेटाळले। कंत्राटदाराची पाठराखण केल्याचा पोलिसांवर होतोय आरोप। तामिळी मुख्यमंत्र्याच्या मैत्रिणीवरची शेरेबाजी। उदयनिधी स्टॅलिन यांना भोवली। उदयनिधीवर अटकेची कारवाई। इथेनॉल मिश्रित इंधनाचा मुद्दा तापला। आम आदमी पक्षाचं पंतप्रधान निवासाबाहेर आंदोलन। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अद्यापही सभागृहात अनुपस्थित। काँग्रेसकडून राज्यसभेत गोंधळ। शाह यांनी कामकाजात सहभागी व्हावं यासाठी संसद परिसरात आंदोलन। लाल रंगाचा डुकरालाही राग यायला लागला का काय? भंडाऱ्यात टपरीवरच्या लाल बनियन घातलेल्या माणसालाच रानडुकरानं दिली धडक। पद्मश्री डी.वाय. पाटील यांचं निधन। 90व्या वर्षी अखेरचा घेतला श्वास। उद्योजक सुमंतराव पेंढारकर यांचं निधन। विकोला जागतिक ओळख देणारा उद्योजक हरपला। आरोपींची धिंड काढणं पुणे पोलिसांच्या आलं अंगलट। राज्य मानवाधिकार आयोगानं बजावली नोटीस। गेल्या 4 दिवसात नाशकात 2,500हून अधिक खड्डे बुजवल्याचा पालिकेनं केला दावा। खड्डाबळीचं प्रकरण तापल्यावर पालिका सक्रिय। भंडारा जिल्ह्यात सोरणा गावात एकही शिक्षक नाही। आंदोलनकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयातच भरवली शाळा।
तापी नदीच्या पाणलोटामुळे धुळे जिल्ह्यात शेकडो एकर पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. राज्यातल्या 3000 पेक्षा जास्त धरणांमध्ये 68% पाणीसाठा, मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमीच. कोल्हापूरच्या शिरढोण ग्रामसभेमध्ये प्रचंड गोंधळ, दारूबंदीसाठी महिला आक्रमक.